विराज आणि अभि ची ही जोडी प्रथम फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. पहिला चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचचा अप्रतिम असा खेळ डांगरेगड संघाचा या आधीच्या मॅच मध्ये. पहिला चेंडू अप्रतिम असा फटका. क्षेत्ररक्षक कोणताही त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धमाकेदार सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम असा फटका आपण नक्कीच रिप्ले मध्ये पाहू शकता. अप्रतिम असा फटका. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता. माते 11 संघाचा श्री गणेश झालाय 4 या धावसंख्येने. पुन्हा एकदा लोअर व्होल्टा चेंडू नुसता फ्लिप केलेला. अप्रतिम फलंदाजी राहिलेली. आपला क्लास त्या ठिकाणी विराज दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही जी फलंदाजी आहे ही अशा फलंदाजीचा जो आपण विचार करतो, फलंदाजी करत असताना जे गॅप आहेत ते शोधण्याचं काम आणि या ग्राउंडचा पुरेपूर उपयोग विराज त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही खासियत कोणत्याही फलंदाजामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यावर खरा उतरला विराज. अप्रतिम खेळी राहिलेली आहे. पहिले 2 चेंडू झालेले आहेत. पहिल्या 2च्या चेंडूवर 8 धावा धावफलकावर आहेत. फुल टॉस पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय. अशा प्रकारचा लॉलीपॉप चेंडू जर तुम्ही विराजला द्याल तर तो सोडणार नाहीये. अशा प्रकारची गोलंदाजी जर आपण करणार असाल तर विराजची आता चौकारांची हॅट्रिक त्या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी राहिलेली आहे. विराजच्या बॅट मधून आता धावा वाहत चाललेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. अप्रतिम फलंदाजी विराज. एक अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचला लगेचच त्या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. प्रहार लगावला नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. किरण याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा विराज सज्ज आहे. चला मॅचला सुरुवात करून घ्या लगेचच. डिफेन्स केले आहे. डिफेन्स केला गेला आहे. धावचीची शक्यता आहे. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये विराज आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नॉन स्ट्राईक एंडला असलेल्या अभि आता स्ट्राईकला आलेले आहेत. बऱ्याचशा काळानंतर आता स्ट्राईकवर अभियांना आपण पाहणार आहोत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आज खेळ चालणं खूप महत्वाचं आहे. आज खेळ चालवावा लागेल. पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा आहे तर खेळ चालणं महत्वाचं. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता 2 ने पुढे सरसावलेला आहे आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे. ते 15 या कड्यावर. 15 फॉर नो लॉस. 15 धावा धावफलकावर आहेत. अप्रतिम सुरुवात नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता देखील उंच गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. त्याच्या आवाक्याबाहेरील चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकारांची नक्कीच या ठिकाणी आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. क्लास पाहायला मिळतोय. फलंदाजीचा जो क्लास आहे तो या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि खूपच महागडं षटक नक्कीच म्हणावं लागेल. 19 धावा तब्बल खर्च झालेले आहेत या पहिल्या षटकामध्ये. थोडस कुठेतरी आता सावरणं अत्यंत गरजेचं आहे. काहीतरी व्हेरिएशन करणं आता गरजेचं आहे. विराजची फलंदाजी नक्कीच या ठिकाणी आता बहरताना आपल्याला पाहायला मिळते. विराजने जी आता फलंदाजी केलेली आहे ती अप्रतिम आहे. तर मॅचला नक्कीच या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी राहिलेली आहे आणि बोलबाला जर या ठिकाणी आपण पाहिला तर नक्कीच या ठिकाणी 11 केडंबे या संघाचा राहिलेला आहे. माते 11 19 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा धावफलकावर आहेत. माते 11 या संघाची जबरदस्त सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते.
निखिल शेलार गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये आय टू आय कॉन्टॅक्ट जो आहे तो अप्रतिम आहे. अशा प्रकारचा खेळ होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि ही जी 2 जोडी आहे ती अतिशय महत्वाची ठरलेली आहे. माते 11 या संघासाठी जी सुरुवात त्यांना अपेक्षित होती त्या सुरुवातीवर खरे उतरलेले आहेत. 3 धावा अप्रतिम काम करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अभि आणि विराज. पुन्हा एकदा हा गॅप शोधला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि एका धावीवर समाधान मानलं गेले. या एका धावीच्या भरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 23 फॉर नो लॉस. 23 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 23 धावाच्या आक्रमक पारी. पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिलेला आहे हालाकी माते 11 या संघाचा. हो अप्रतिम गोलंदाज आहे. या प्रकार व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. याचाच अर्थ कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता परंतु त्यावर आता खरं उतरणं गरजेचं आहे. ओमसाई आंबेकर संघाच्या गोलंदाजांना आता थोडंसं व्हेरिएशन करावं लागेल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेट स्वरूपाचा हा फटका परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. 1 धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे परंतु क्षेत्ररक्षणाची प्रशंसा करणं खूप गरजेचं आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलेलं आहे. एका धावेची भर देखील करण्यात आले. धाव फलकाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर 25 धावा 25 धावा फॉर नो लॉस. माते 11 संघ मार्गस्थ. फुल टॉस चेंडूवर प्रहार लगावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. 1 धाव. या गोलंदाजाची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. अप्रतिम गोलंदाजी. या गोलंदाजीमध्ये नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जे माते 11 संघाचे दोन्ही फलंदाजांना थोडासा का होईना आपण आळा बसवलाय या गोलंदाजाने. अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलकाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 30. त्याच्यामध्ये विराटचं योगदान अप्रतिम आहे. 7 चेंडूंमध्ये 21 धावांची आक्रमक पारी विराटची आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा धाव फलकावर आहे. शेवटचा चेंडू या षटकातील प्रगतीपथावर. अप्रतिम असा फटका नक्कीच त्या ठिकाणी स्ट्रेटच्या दिशेने पाहायला मिळते. उसळी घेणारा हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. अप्रतिम अशा 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये जे नक्कीच जे दोघांमध्ये जे द्वंद्व चालू आहे जे आय टू आय कॉन्टॅक्ट आहे तो अप्रतिम आहे. धाव फलकाचा जर विचार केला तर 32 धावा 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर आहेत. 32 धावांच्या आक्रमक पारी. त्यामध्ये महत्वाचं योगदान विराज याचं म्हणावं लागेल. 8 चेंडूंमध्ये 23 धावांच्या आक्रमक पारी. 287चा स्ट्राईक रेट आहे. अप्रतिम. ओहो संजय गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. ऑलराऊंडर हा खेळाडू आहे. याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. आता धाव फलक रोखण्याचं काम कर्णधारांनी त्याच्या खांद्यावर दिलंय परंतु ती पेलवण्याची आज संजय याने पुरेपूर प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. जी जबाबदारी कर्णधाराने आपल्या खांद्यावर दिली आहे ती संजयला आज पूर्णपणे सांभाळावी लागेल. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. अभि आता ऑन स्ट्राईक आहे जो वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. त्याचं देखील कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर माते 11 या संघासाठी संजयाचा पुढील चेंडू. हो 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 अप्रतिम गोलंदाजी. संजयची सुरुवात तर अप्रतिम झालेली आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू बऱ्याचशा काळानंतर आलेला हा डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. संजय याचा पुढील चेंडू आपल्या षटकातील.
आता देखील अप्रतिम असा फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. एक आणि एकच धाव फलक आणि समजूतदारीचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अभिच्या बॅटला बॉल लागत नाहीये. त्याने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय. विराजला स्ट्राईक वर जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो 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 थोडस दिशाभर करण्याचं काम आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अतिरिक्त धावेचा भरणा नक्कीच पाहायला मिळतोय. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 34. हो अप्रतिम ऑफ ऑफ डिलिव्हरी पाहायला मिळते. आणि कोणत्याही गोलंदाजाला या प्रकारची गोलंदाजी करण्याचा ज्यावेळी वेळ येते त्यावेळी बचावात्मक पवित्र. ओहो अप्रतिम आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलेलं आहे. संजयचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जो नक्कीच या ठिकाणी आक्रमक फलंदाज होता. 8 चेंडूंमध्ये 23 धावांची जी आक्रमक पारी होती ती त्या ठिकाणी थांबवण्याचं काम या संजयने केलेलं आहे. विराजला या ठिकाणी माघारी परतावं लागतं. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे या षटकामध्ये. संजय आणि विराजची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज सागर याला आता फलंदाजी मार्कवर आणण्यात आलेला आहे महाते 11 या संघाकडून. तर संजय आतापर्यंत आंबेगर संघाकडून हा संजय अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू नक्कीच या ठिकाणी त्याच्या षटकातील झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संजयाचा पुढील चेंडू उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला गेला. अप्रतिम झेल आणि गोल्डन डेथचा शिकार सागर होताना त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर विकेटची प्राप्ती. अप्रतिम असे क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतो. नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहतोय अप्रतिम असं क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे. सागर आल्या पावली त्याला माघारी परतावं लागत आहे. अप्रतिम गोलंदाजी सागर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या शुक्रवारी कोण आलं? संजय नक्कीच आता या ठिकाणी करण आता फलंदाजी मार्कवर आहेत. पहिला चेंडू बॅटचा स्वीट साऊंड पाहायला मिळतोय. स्ट्रेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. धावांची लगबग चालू आहे आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहे. या 2 धावांच्या भरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 36 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा. फक्त 4 धावा आणि 2 महत्वाचे विकेट. संजय नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. जो विश्वास आपल्या कर्णधाराने त्यांच्यावर ठेवलेला आहे त्यावर खरा उतरला. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. तर निखिल वर या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली आहे. ज्याने 13 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या त्याच्यावर आता जबाबदारी देण्यात आलेली आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. परंतु ज्या 13 धावा खर्च झाल्या होत्या ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये होत्या. आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुलं करण्यात आलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलेलं आहे. पहिला चेंडू डॉट नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाहीये. धाव संख्या स्थिर आहे. धाव फलकाचा विचार केला तर 36
36 धावा धावफलकावर आणि 36च राहणार आहेत. अप्रतिम नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 36 धावा धावफलकावर आहेत. लगातारचे 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु त्यामध्ये असफल होताना पाहायला मिळतोय. आणि चांगलं यष्टरक्षणाचं काम यष्टांच्या मागे नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. बाद त्या ठिकाणी देण्यात आलेला नाहीये. तो बेनिफिट ऑफ डाऊट नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय धावचित स्वरूपामध्ये बाद त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पंच नक्कीच त्या ठिकाणी पाहिल. चला पुढील फलंदाज लगेच मैदानावर पाठवायचा. पुढील फलंदाजाला लगेचच मैदानावर पाठवा. आयुष आता आपल्याला नॉनस्ट्राइक एंडला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. सुरुवात तर दमदार राहिली होती माते 11 संघाची परंतु पुन्हा एकदा डावपेच बदललेली आहेत. आता आंबेगड संघांच्या गोलंदाजांचा बोलबाला चालू आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 40 या आकड्यावर. 40 for 3 लॉस अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते माते 11 या संघाची. सॉरी 41 धावा धावफलकावर आहेत. 41 for 3 लॉस. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची. वेळ आपल्याकडे कमी आहे. निखिल याचा पुढील चेंडू. वाईट बॉल दिशाभर करण्याचं काम नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिरिक्त धावेचा भरणा पाहायला मिळतोय. 42 धावा धावफलकावर आहेत. हो थोडंसं नक्की डेड बॉलची घोषणा पंचांकडून पाहायला मिळते. ओहो येस पंचांचा इशारा नक्कीच नो बॉलचा नकारात्मक चेंडूंचा इशारा पंचांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हा चेंडू देखील फ्री हिट असणार आहे. पुढील चेंडू नक्कीच फ्री हिट असेल त्याचा कितपत फायदा आता फलंदाज घेतील ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी निखिलची नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. तर शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या आवाक्याबाहेरील चेंडू 2 धावा. आणि या 2 धावांच्या अखेरीस धावफलक आता जाऊन टेपलेला आहे ते 46 या आकड्यावर. नो प्लस 1 होती. 46 धावा आता धावफलकावर आहेत. शेवटच्या षटकामध्ये आता कोण बाजी मारेल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर असणार आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर कोणाला घेऊन येतील ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल.
चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे. साहिल शेलार याला गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलेला आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलक 46 या आकड्यावर जाऊन ठेपलेला आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. साहिल शेलार शेवटचं षटक आता प्रगतीपथावर आहे. महाते 11 आता या षटकामध्ये कितपत धावा जमवण्याचा प्रयत्न करेल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. अप्रतिमाचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने जर या ठिकाणी आपण पाहतोय तर धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. अर्धशतकी पारी 50 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. महाते संघ आता अर्धशतकी पारीच्या पुढे चाललेला आहे. 50 धावा धाव फलकावर या ठिकाणी लगावल्या गेल्या. अजूनही शेवटचे 5 चेंडू प्रगतीपथावर असतील. साहिल शेलार याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी करण. चला मॅचला सुरू करून घ्यायचे आहे. साहिल याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा या आपण पाहतोय कार्पेट स्वरूपाचा फटका आहे. उंच गेलेला चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्यामध्ये असफल आहे. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि एका धावेवर रोखणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि धाव फलक जाऊन ठेपलेला आहे आता 51 या आकड्यावर. 51 धावा धाव फलकावर आहेत. शेवटचे 4 चेंडू आता प्रगतीपथावर असतील. तर केतन आता नवीन फलंदाजी मार्कवर आहेत. आता देखील अप्रतिमाची गोलंदाजी राहिलेली आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय चोरटी धाव घेण्यामध्ये लेग बायचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला, परंतु एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश आलेला आहे. काही करून मला स्ट्राईकवर पोहोचायचा असा प्रकारचा जो प्रयत्न चालू आहे त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी आयुष्य आता सफल झालेला आहे, परंतु पुढची रणनीती काय असेल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. ओहो, यष्टीरक्षण थोडस नाजूक राहिलेला आहे. चेंडू जातोय. ओ नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं यष्टीरक्षणाचं काम आता करणं खूप गरजेचं आहे. बाईकचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. किती घ्यायचे? दोन धावा. बाईकचा इशारा तर 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलक 54 या आखाड्यावर जाऊन ठेपलेला आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव तर धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण त्या ठिकाणी करण्यात आलेल्या. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 56 या आकड्यावर. 56 धावा आता धाव फलकावर आहेत. साहिल आपल्या षटकातील आता शेवटचा चेंडू घेऊन येतोय आणि या इनिंगचा देखील शेवटचा चेंडू. साहिल शेलार. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला, म्हणजे अजूनही आपल्याला या ठिकाणी वेट करावं लागेल शेवटच्या चेंडूसाठी. 57 धावा धाव फलकावर आहेत. हो हो हो, शेवटचा चेंडू होणं खूप महत्वाचा.
58 धावा धावफलकावर आता लगावल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू साहिल शेलार. हेलिकॉप्टर उडवलं, हेलिकॉप्टर मध्ये झालाय सफल. अप्रतिम स्टेजला मानवंदना पाहायला मिळते. अप्रतिम असा फटका शेवटच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय. मिनी हेलिकॉप्टर उडवलं आणि त्यावर सफल झालेला आहे. अप्रतिम अशी फलंदाजी राहिलेली आहे. 64 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 65 धावांचं आव्हान ओमसाई आंबेघर या संघासमोर असणार आहे. लगेचच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. महाते 11 संघ आपणास विनंती आहे, आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि या पुढील इनिंगसाठी नक्कीच या ठिकाणी एक गोड सुमधुर आवाज ज्यांच्या मुखामध्ये आहे साखर आणि डोक्यावर आहे बर्फ, असे आमचे सहकारी मित्र नक्कीच या ठिकाणी जांभळे सरांचा आवाज या पुढील इनिंगसाठी असणार आहे. थोड्या वेळापुरती मी आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला, जावली तालुक्यातील एक गोड आवाज, एक बुलंद आवाज आणि आमचे सहकारी मित्र किरणजी धनावडे सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. स्पर्धा तुम्ही पाहताय जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवशक्ती ग्रामविकास मंडळ सायघर मुंबई आयोजित श्री जननी माता चषक 2025 पर्व क्रमांक 2चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. सी ग्रुप मधून ही मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ओम साई आंबेगर त्यांच्या विरुद्ध महाते 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. प्रथमतः महाते 11 या टीमने बॅटिंग करत असताना 65 धावा बनवलेत आणि 64 धावा बनवलेत आणि 65 धावांचं आव्हान ओम साई क्रिकेट क्लब आंबेगर या टीम समोर उभं केलेलं आहे. SD लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झाला आहे त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला ज्या ज्या मान्यवरांनी विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचा आम्ही शतश आभारी मानत आहोत. आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेच्या दिशेने आपण वाटचाल करूया. दुपारचं सत्र आहे वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची. भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा तुम्हाला सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय. सायगर गावच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन. 3 दिवसीय ही स्पर्धा आहे. आजचा या दिवसातील दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला महाते 11 त्यांच्या विरुद्ध ओम साई क्रिकेट क्लब आंबेगर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. मॅचला होईल सुरुवात. खरं तर जावली क्रिकेट असोसिएशन सातत्याने मी उल्लेख सकाळी देखील केला होता की सातारा जिल्ह्यामध्ये अनेक असोसिएशन आहेत, परंतु एकमेव असोसिएशन आहे जावली क्रिकेट असोसिएशन की ते 5 आणि 4 षटकांचे सामने खेळवले जातात. म्हणजेच एक खेळाडूंना एक चांगला प्रकल्प व्यासपीठ तयार देण्याचं काम या जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केलं जातं. आणि आज पुन्हा एकदा तशाच प्रकारची स्पर्धा आपल्यासाठी नवशक्ती ग्रामविकास मंडळ सायगर घेऊन आलेलं आहे. खरं तर सायगर गावचं ग्रामदैवत आई जननी माता आणि त्याच जननी मातेच्या नावाने मात्र इथे ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. मॅचला होती सुरुवात. पंचांचा सिग्नल ग्रीन येतोय. बॉलची पूर्तता करा अशा मी विनंती करीत आहोत. ज्या ज्या मान्यवरांनी विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला आपण पाहिलं तर महाते 11 संघ आहे त्यांच्या विरुद्ध ओम साई क्रिकेट क्लब आंबेगर या 2 टीमच्या दरम्यान एक जबरदस्त महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. रामलीला मैदान सेक्टर 12 सारसोळे नेरूळ या क्रीडांगणावरती तब्बल 3 दिवस ही स्पर्धा रंगली जाते. ओम साई क्रिकेट क्लब आंबेगर या टीमची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विक्रम आणि त्याच्या जोडीला शंकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि या जोडीला थांबवण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज भौमिक आलेले आहेत.
पहिलाच बॉल पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेत. पहिलाच बॉल चेंडूला पाठवलाय फाईन लेग रिजन मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती विक्रमच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त शानदार चौकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमक रूप धारण करत असताना विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः गिरकी घेतली, बॉलला देखील फिरकावून दिलं आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका खेळलाय विक्रमने. अगदी स्वतः गिरकी घेतली होती, बॉलला देखील फिरकावून दिलं आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय चौकारने. स्वॅग से करेंगे हम स्वागत आणि पहिल्याच बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. 65 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना चौकार आला. यावेळेला पहा फुलटॉसचा बॉल होता, अगदी पंचांचा सिग्नल येतोय वाईड बॉल. लेग स्टंप वरती हा बॉल ठेवला होता, डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल, पंचांचा सिग्नल वाईड बॉल. अतिरिक्त धावफलकावरती जोडूया आणि अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 5 या अंकावरती. 5 धावा धावफलकावरती आहेत. एक जबरदस्त महामुकाबला पाहायला मिळतोय. 65 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. येणारे बॉल 30 आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर थोडासा प्रेशर निर्माण झाला गोलंदाजावरती आणि त्यानंतर वाईड बॉलचा इशारा आला. त्यानंतर विकेट किपर थोडेसे गोलंदाजाजवळ आलेत, कानमंत्र दिलाय, सल्ला दिलाय. सल्ला द्यावा लागतो आणि सल्ला घ्यावा देखील लागतो. सल्ले 2 प्रकारचे असतात. फुलटॉसचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाठवलाय, गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी विक्रांतच्या बॅट मधून आलं. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 चौकार. विक्रम मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. 9 धावा धावफलकावरती लागलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लावलेला आहे आणि दुसरा खेळाडू लॉंग ऑन रिजन मध्ये सजवला. बाकीचं क्षेत्र खुलं आहे थर्ड सर्कलच्या बाहेरचा आणि त्याचा फायदा घेत असताना मात्र विक्रम चांगली गोलंदाज बॅटिंग करतोय. याला गॅप पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या जवळ जात असताना मात्र एक जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि तिथून बॉलला उचललं, फेकी केले. तोपर्यंत 2 धावा सहजरिती पूर्ण करत असताना पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती. खोला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, कॅचची संधी होती फाईन लेग रिजन मध्ये, परंतु कॅच ड्रॉप झाले. कॅच खूप महत्वाची होती. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कॅच पकडले असते ना तर निश्चितपणे अगदी आपण पाहिलं असतं विकेटचं पतन झालं असतं. येणाऱ्या फलंदाजांवरती दडपण प्रेशर निर्माण झाला असता, परंतु क्रिकेटमध्ये कॅच इथे ड्रॉप झाले. क्रिकेटमध्ये जर तरला जास्तीचं महत्व दिलं जात नाहीये. 11 धावा धावफलकावरती. पुढील बॉल, ओहो, स्विंग अँड मिस. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. फलंदाज यांना बीट करून बॉल चेंडू अगदी विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला. 12 धावा धावफलकावरती आहेत. शंकरने अजूनपर्यंत खातं ओपन केलेलं नाहीये. मोठा फटका खेळण्यासाठी ते जात आहेत, परंतु विक्रमने चांगली बॅटिंग करत असताना 2 चौकार ठोकत असताना 11 धावांचं योगदान आपल्या टीम साठी दिलंय. 12 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधील. खोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेला खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत झडप टाकतील. तोपर्यंत आणखीन एक सिंगल धावफलकावरती जोडूया. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. 65 धावांचं लक्ष आहे आणि प्रति षटका पाठीमागे ओम साई क्रिकेट क्लब आंबेकर या टीमला 13 धावांची सरासरी ठेवायची आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ओम साई आंबेकर या टीमने मात्र 13 धावांची सरासरी राखलेली आहे. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत 52 धावा. 24 बॉल 52 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेत. जे सरासरी ठेवायची आहे ती सरासरी राखलेली आहे विक्रम आणि शंकरने. ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात महाते टीमच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 3 मध्ये कोणता खेळाडू येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती
ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे फिल्डिंग करत असताना चुकी करतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी बॅकफुटला गेले, जागा बनवले. जागा बनवत असताना फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले होते. बॉलचा पाठमोडा करत एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न फसलाय आणि शंकरच्या बॅट मधून नशिबाचा चौकार त्यांना पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. त्याचबरोबर रामवाडी गावचे सरपंच आदरणीय श्री अजय पाडळे साहेब, त्याचबरोबर रामवाडी टीमचे कॅप्टन आदरणीय श्री आदेश पाडळे साहेब आणि एक स्टार खेळाडू संदेश पाडळे यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलाही यथोचित मान सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अगदी या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतरच्या बॉलवरती शंकर आउट होताना पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती आहे आणि 17 वरती पहिला गडी कोसळलाय आंबेकर टीमचा. शंकर बाद झालेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता संजय दाखल होतात. 22 बॉलच्या पाठीमागे अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे आंबेकर टीमला. 22 बॉलच्या पाठीमागे 48 धावा होऊ शकतात, कारण क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी तुम्हाला निश्चितपणे करावी लागते आपल्या टीमसाठी. बावीस बॉल 48 धावांची आवश्यकता. या बॉलला समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑन रिजन मध्ये. एक जबरदस्त कॅच टिपले. आणखीन एका विकेटचं पतन होत असताना आंबेकर टीमला आणखीन एक मोठा धक्का. संजय मैदानाच्या आतमध्ये आले तसे आता बाहेर जाताना पाहायला मिळतील. मोठा फटका त्यांनी खेळला होता आणि संजय देखील बाद होताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॉलिंग इथे केली जाते. गोलंदाज आपण पाहतोय आयुषने पहा लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आले, त्यानंतर 2 विकेट्स मिळालेले आहेत. खरं तर पहिल्या बॉलवरती संकट आलं होतं, परंतु संकटातून मार्ग काढत असताना आयुषने चांगली कामगिरी केली. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत आणि या मॅच मध्ये कमबॅक सुद्धा केलेला आहे. संकट आल्यानंतर मी सातत्यपूर्वक चर्चा करत असतो. या दरम्यान आपण काही सत्कार घेणार आहोत. माननीय श्री अजयजी पाडळे सरपंच रामवाडी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान घेतला जाईल. कृपया त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. माननीय श्री अजय पाडळे सरपंच रामवाडी यांचा सन्मान. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनर्श एकदा आम्ही श्री जननी माता चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये डावकुरे हाताचे किरण आलेले आहेत. किरण चिकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आता डावाला सावरावं लागेल, डावाला आवरावं लागेल, एक जबाबदारी घेऊन त्यांना खेळावं लागेल. फुलटॉसचा बॉल होता, टॅप उडवला. फिल्डर अगदी लॉंग चेसिंग करून बॉलचा पाठमोडा करतील. तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा मी म्हणेन आल्या होत्या 13 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावफलकाला कुठेतरी कात्री लावले. त्याच दरम्यान आदर्श पाडळे कॅप्टन रामवाडी यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यांचा देखील त्यांनी स्वीकार करायचा आहे आणि त्यानंतर सन्मानित केले जाईल माननीय श्री संदेश पाडळे रामवाडी. यानंतर सन्मानित केलं जाईल संदेश पाडळे रामवाडी याचा देखील शुभ सन्मान केला जाईल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व पाहुण्यांचं इथे मात्र आयोजकांच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान देखील केला जातोय. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. आता एकेरी धावेने आणि दुहेरी धावेने मात्र जास्त काही बिघडणार नाहीये महाते टीमचं, परंतु गोलंदाजी काय अफलातून केली आयुषने. युवा यंगस्टार खेळाडू आहे आणि त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना आपलं कौशल्य, आपली गुणवत्ता त्याने दाखवली आणि एक षटक त्याने हाताळलं. 6 धावा खर्च करत असताना अवघ्या 2 विकेट्स त्याने मिळवल्या आणि या मॅच मध्ये कमबॅक केले. धावफलकावरती धावा आहेत तब्बल
19 धावा धावफलकावरती आहेत. आता समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे बॉल 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे 46 धावांची आवश्यकता इथून पुढे आंबेगड टीम साठी आहे. 18 बॉल 46 धावा. आता दोन्ही संघांसाठी 50-50 मुकाबला अजूनही आहे, कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं की तुम्हाला सातत्यपूर्वक अनिश्चिततेचा खेळ पाहायला मिळतो. कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण असतं. 18 बॉलच्या पाठीमागे 46 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 मध्ये भौमिक आलेले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं. 13 धावा खर्च केले होते, परंतु एकही विकेट त्यांना मिळवता आली नव्हती. परंतु पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 3 वरती विश्वास ठेवलेला आहे महाते टीमने. महाते टीम एक जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना 64 धावा त्यांनी धावफलकावरती लावल्या. 65 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे आणि 65 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहा काय घडलंय. अपील अगदी जोरदार केले या बॉलच्या पाठीमागे, परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर अक्षरशः डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आलाय. जितके डॉट बॉल येतील ना तितके मात्र फलंदाजांचा प्रेशर आणि दडपण निर्माण होताना पाहायला मिळेल, कारण डॉट बॉल येणारा अगदी प्रेशर निर्माण करणारा असणार आहे. या बॉलला उडवला, हवेमध्ये खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी हाताची ओंजळ केले आणि ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलंय. आणखीन एका विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होत आहेत. धक्का क्रमांक 3 ओम साई क्रिकेट क्लब आंबेगड टीमला तिसरा धक्का लागला. त्याच दरम्यान सन्मानित केलं जाईल माननीय श्री महेंद्र गोळे यांचा देखील शुभ सन्मान या प्रसंगी केला जातो. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स तुषार जांभळे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅच मध्ये काय घडलं जात आहे, ओम साई आंबेकर या टीमला एका पाठोपाठ एक धक्के लागले जात आहेत. विकेट टिकवावी लागेल इथून पुढे आणि धावा देखील जमवावे लागतील. या दुईमध्ये कुठेतरी स्थितीमध्ये आपल्याला आंबेगड टीम पाहायला मिळते. आंबेगड टीमची आता विकेटची पडझड चालू झालेली आहे. जसा पत्त्याचा बंगला कोसळला जातो ना तशाच प्रकारच्या विकेट्स देखील कोसळल्या जात आहेत आणि या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा त्यांना चांगल्या स्थितीमध्ये यावं लागेल. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. कुणाल आलेले आहेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष त्यांचा हाच आहे की मला मोठे फटके खेळायचे आहेत आणि बॉल आणि धावांमध्ये जो डिफरन्स आहे तो मला कव्हर करायचा आहे, हाच प्रयत्न त्यांचा असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. आखूड टप्प्याचा बॉल लॉप केला. मोठा फटकालाय कुशल मोमेंट वरती. मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या बॅट मधून एक दमदार शानदार नामदार षटकार आला आणि या षटकाराने धावफलक अगदी वेग निर्माण करता धावफलक जाऊन पोहोचलाय 25च्या घरामध्ये. आणि आता पहा मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाला. कुणालच्या बॅट मधून जो षटकार आला ना तो कुशल मोमेंट वरती आला. याच फटक्याची आवश्यकता होती आणि तो फटका कुणालच्या बॅट मधून आलाय 25 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. कुणाल स्ट्राइक एंड वरती आहेत. हो पुलटचा बॉल होता. इथे अपील जोरदार केले परंतु पंचांनी अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धावफलकावरती जोडली जाते. अपील केली होती, लेग बिफोर पकडण्यासाठी गेले होते. विकेटची नितांत गरज होती महाते टीमला, पण तसं काही घडलेलं नाहीये. सिंगल धाव मिळाली जाईल परंतु डावखुरे आताचे फलंदाज किरण पाहायला मिळतात स्ट्राइक एंड वरती. पुढे आले होते. चेंडू हवेमध्ये खेळला. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये क्षेत्ररक्षक अगदी जबरदस्त कॅच पकडतोय. डावकुरे आताचे किरण चिकणे मैदानाच्या आतमध्ये होते, ते देखील आता माघारी जाताना पाहायला मिळत आहेत. 30 सर्कलच्या आतमध्ये मिडल ऑफ रिझर्व मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र एक जबरदस्त कॅच पकडलाय आणि ओम साई आंबेगर या टीमला धक्का क्रमांक 4 लागलेला आहे. आता 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत 39 धावा.
संघर्षाने भरलेली मॅच आहे. संघर्ष करावा लागेल. 12 बॉलच्या पाठीमागे 39 धावा बनवाव्या लागतील. आंबेकर टीमला संकट ओढवलेली आहेत. आंबेकर टीम वरती संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं असतं. म्हणून संकटांवरती तुटून पडणार. संकटांबरोबर तुम्ही रडला तर संकट तुम्हाला संपवतील, परंतु संकटांबरोबर तुम्ही लढला तर संकटांना तुम्ही संपवू शकता. हा इतिहास आहे. आता संकट आता कोसळलेले आहेत ओम साई क्रिकेट क्लब आंबेकर या टीम वरती. परंतु आता पाठीमागे काय घडलं हे विसरून जावं लागेल आणि येणाऱ्या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन बॅट्समन निखिल आलेले आहेत. बॉलर अभिषेक आहेत. चौथं षटक घेऊन आलेत. 12 बॉल 39 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल कमी गतीचा हा बॉल आहे, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. एक सिंगल धाव मिळते. सध्याच्या घडीला ओम साई क्रिकेट क्लब आंबेकर या टीमला धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा काय ना, वाईड बॉल नाही येऊ द्या, नो बॉल नाही येऊ द्या, लेग बायच्या येऊ द्या किंवा चौकार येऊ द्या, षटकार येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. आता 12 बॉल 38 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल. हेलिकॉप्टरचं उड्डाण दाखवायचं होतं, परंतु बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीत. बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत. डॉट बॉलची सांगता पाहण्यामध्ये 11 बॉल आता 38 धावांची आवश्यकता. 27 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 11 बॉलच्या पाठीमागे 38 बनवायचे आहेत. कुणालच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. कमी गतीचा बॉल. रोल फिंगर केले. त्यानंतर बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवली. फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून दर्जेदार पाहायला मिळते. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, भिन्नता आहे, विविधता आहे आणि बोटांची जादू तो सातत्यपूर्वक मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. कमी गतीचे बॉल त्याने चांगल्या पद्धतीने फिरवलेत. बॉल टर्न करावा लागतो तुम्हाला आणि तशाच प्रकारचं चित्र अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हाई बॉल. कमी गतीचा बॉल पाठीमागे ओढला. त्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त केली. फलंदाज यांना हा बॉल बीट करून विकेट किपरांच्या हातामध्ये विसवला. अक्षरशः अभिषेकने फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. आता इथून पुढे बेड्या उद्ध्वस्त करावे लागतील, कारण आता मॅच आंबेकर टीमच्या बाजूने कुठेतरी लांब होत चाललेली आहे. समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल निघून चाललाय लॉंग अँड स्ट्रॉंग सीमारशीच्या बाहेर. 6 धावांसाठी फरार आलाय कुणालच्या बॅट मधून. एक जबरदस्त दमखम दाखवणारा षटकार. काय फटका सजवलाय. जबरदस्त फटका होता. या षटकाराने मात्र धावफलक आता वेग घेईल. धावफलक जाऊन पोहोचले 33 या अंकावरती. समीकरण बदललंय. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे समीकरण बदललं जात आहे. येणारे बॉल आहेत आता 8 आणि 8 बॉलच्या पाठीमागे 32 धावांची आवश्यकता. हाई बॉल ऑन साइडला वळवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अगदी हाताच्या खालून आणि 2 पायांच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आता चौकार आला आणि या चौकाराच्या साहाय्याने पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे बॉल 7 आणि 7 बॉलच्या पाठीमागे 28 धावांची आवश्यकता. बॉल अगदी पकडण्याचा प्रयत्न त्यांचा फसला. शरीरावरचं संतुलन बिघडलं. पुढे गेले आणि त्यानंतर बॉल पाठीमागून सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. 7 बॉल 28 धावांची आवश्यकता. हा बॉल निर्णायक आहे. एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणे मॅच ऑन होईल आणि मी म्हटलं होतं एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि बॉल निघून चाललाय पत्र्यावरती. पत्रा बजाव स्ट्रोक आलाय. कुणालच्या बॅट मधून षटकार आणि पहा आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे बॉल 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत आता तब्बल 22 धावा. 6 बॉल 22 धावांची आवश्यकता. मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. हौसले आता कोणाचे मजबूत असणार. आंबेकरचे की महातेचे, महातेचे की आंबेकरचे, गोलंदाजाचे की बॅट्समनचे हे पाहणं खूप गरजेचं आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 22 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 22 धावा होऊ शकतात बॅटिंग करत असताना, परंतु 6 बॉलच्या पाठीमागे 22 धावांचा बचाव देखील होऊ शकतो. हर कोशिश में सफलता नहीं मिल पाती. हर सफलता का कारण कोशिश ही होती है. म्हणून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. पहिलाच बॉल
फुलटॉचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा बॉलला कॅरी करतील आणि त्यानंतर सिंगल धाव प्राप्त झाले. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे बॉल 5 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 21 धावा. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये इतिहास घडवायचा असेल ना आंबेगड टीमला, तर निश्चितपणे 5 बॉलच्या पाठीमागे 21 धावा बनवाव्या लागतील. फुलटॉचा बॉल कव्हर रिजन मध्ये खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. परंतु आता सध्याच्या घडीला आपण चित्र जर पाहिलेलं मैदानाच्या आतमध्ये, तर एकेरी धावेने आणि दुहेरी धावेने जास्तीचा काही फरक पडणार नाही महाते 11 टीमला. आता आंबेगड टीमच्या कुणालला आणि निखिलला मात्र षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. कुणालकडे ती क्षमता आहे, कारण त्याने 10 बॉलच्या पाठीमागे 24 धावा बनवलेत. त्यामुळे त्याच्याकडे ताकद आहे, ॲबिलिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. आता 4 बॉल आणि 4 बॉलच्या पाठीमागे 19 धावांची आवश्यकता. हो, या बॉलला उचललं, फेकून दिलं, डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी गिली गिली गप्पा खुश हुई रंबा, गेंद गई लंबा, 6 रनों के लिए छक्का, सिक्सर. कुणाल मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी झुंज देतोय. वाघासारखा मात्र मैदानाच्या आतमध्ये तो लढताना पाहायला मिळतोय, कारण तो सांगतोय अजून मी जिंकलेलो नाहीये, कारण माझे प्रयत्न अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आता 3-13चं समीकरण आहे. 3-13 कोणाचे वाजणार 12 हे देखील पाहणं गरजेचं आहे. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते, आणि कुणालकडे ती लढण्याची ताकद आहे. 3-13चं समीकरण. खोलात टाकायला बॉल, परफेक्ट यॉर्कर. या यॉर्करच्या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता 2 बॉल आणि 2 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची आवश्यकता. जितकी मोठी स्वप्न असतात ना, तितक्या मोठ्या अडचणी येतात, आणि जितक्या मोठ्या अडचणी येतात ना मित्रांनो, तितकं मोठं यश संपादित होत असतं. आता 2 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी होईल, आणि जो संघ नशीबवादी होता तो संघ आता प्रयत्नवादी होईल. एखादा खराब बॉल आला तर मॅच जिवंत होऊ शकते. 2 बॉल 13 धावांची आवश्यकता. हा बॉल सोडून दिला आणि मॅच पुन्हा एकदा जिवंत झाले. आता 2 बॉलच्या पाठीमागे 12 धावांची आवश्यकता. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्षाने भरलेली मॅच तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो. 2 बॉल 12 धावांची आवश्यकता. मॅच पुन्हा एकदा ऑन झाले. मंजिल पाने की उम्मीद कभी मत छोड़िए, क्योंकि सूरज डूबने के बाद दोबारा सवेरा होता है. आता कुणालला पुन्हा एकदा संधी चालून आले हिरो बनण्याची. हिरो बनणार की झिरो, आणि यावेळेला मोठा फटका आलाय. कुणाल या बॉलवरती हिरो बनलाय. आता 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. संघर्ष ही जीवन है, इसे डरना नहीं, लढना सीखो. आणि मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी लढतोय कुणाल. आंबेघर टीम साठी 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. आयुष्यात माघार घ्यायला कधीच घाबरायचं नाही, परंतु मनातलं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय थांबायचंही नाही मित्रांनो. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त मॅच रंगले. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. आणि फुलटॉचा बॉल हवेमध्ये खेळला. टायमिंग प्रॉपर नाहीये. कुणाल नाराज आहे, नाखुश आहे आपल्या स्ट्रोक वरती, कारण फुलटॉसचा बॉल मेजवानी त्यांना मिळाली होती. लॉलीपॉप चेंडू मिळाला होता, परंतु लॉलीपॉप चेंडू वरती मोठा समाचार घेऊ शकले नाहीत. परंतु अस्तित्वाच्या लढाईमध्ये, संघर्षाच्या लढाईमध्ये बाजी मारली महाते 11ने, परंतु मन जिंकलेत आंबेघरच्या कुणालने. काय 36 धावांची